मी आपल्या समोर जे बोलत आहे हे देणं आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, नक्की. ज्यांनी एवढा मोठा संविधान लिहिला आणि हे संविधान लिहिणं इतकं सोपं नाही आहे. ते ज्या काळात त्यांनी लिहिला ते त्यांना माहीत आहे की हे जे संविधान त्यांनी लिहिलं आहे आणि आज आपण बोलत आहो, आम्ही तुमच्या समोर उभे आहो आणि तुमच्या समोर बोलत आहो, तर हेच फक्त देणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि आजची जे युवा पिढी आहे तर मला असं वाटते की हे जे संविधान आहे ते एक मार्गदर्शक आहे त्यांच्यासाठी, तर त्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. आताही लोकांना संविधान काय आहे हे जाणणं अत्यंत गरजेचे आहे, कारण की जे संविधानने आम्हाला स्वातंत्र्यता, समानता, बंधुत्वता, तर हे सगळे जे अधिकार आम्हाला दिलेले आहे तर त्यांचं आम्ही पूर्णपणे पालन करावा. आणि हे आम्ही कधी करणार, जेव्हा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज राहतील तेव्हाच आपण हे सगळं करू. तर मला असं वाटते सर की त्यांना कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज आजही नाही आहे. त्यांनी जर कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज ठेवला, त्यांना जर कायदे वगैरे माहीत झाले तर त्यांना हे माहीत झालं पाहिजे की हे आपले हक्क अधिकार काय आहे. हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे तर ते फक्त एका कोणत्या कम्युनिटीसाठी नाही लिहिला, ते सर्व जितक्या आपल्या भारत देशमध्ये जे जे कम्युनिटी आहे ते सर्वांसाठी हे संविधान लिहिलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज घ्या. जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज होईल तुम्हाला कोणाजवळ जायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकतात. बघा, आपण भारतीय आहो, सर्वात पहिले आपण भारतीय आहो आणि आपल्याला आपल्या भारत देशाच्या प्रति प्रेम दाखवायची मला नाही वाटत की गरज आहे. त्या आपल्या मनात पहिल्यापासूनच आहे. दुसरी गोष्ट हे की ठीक आहे, लावा तिरंगाही लावा, घर घर तिरंगा लावा, पण त्याच्यासोबत जर आपण प्रत्येक घरोघरी जर संविधानाची पुस्तक दिली तर फारच चांगला, कारण की लोकांना माहीत पडेल की नेमका संविधान काय आहे. तर महिलांना फक्त एवढीच विनंती करते की जर तुम्ही लॉयर नसाल तरी चालेल, पण आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. VIP राहना, VIP खाना, VIP माणसानं माना, VIP राहना, VIP खाना, VIP माणसानं माना. अरे बाबासाहेबांना दिला रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिला रे बाबासाहेबांना. सर्वात पहिले तर आलेले सर्व लोकांना माझा सहप्रेम क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आणि आज जे विषय ठेवलेला आहे आणि संविधानबद्दल आपण बोलत आहो, तर मला असं वाटते की संविधानमुळे आपल्याला जे आपले हक्क भेटलेले आहे, आपले जे अधिकार आहे ते बरेचसे लोकांना माहीत नाही आहे. तर ते का माहीत नाही आहे, तर मला असं वाटते सर की त्यांना कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज आजही नाही आहे. त्यांनी जर कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज ठेवला, त्यांना जर कायदे वगैरे माहीत झाले तर त्यांना हे माहीत झालं पाहिजे की हे आपले हक्क अधिकार काय आहे. हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे तर ते फक्त एका कोणत्या कम्युनिटीसाठी नाही लिहिला, ते सर्व जितक्या आपल्या भारत देशमध्ये जे जे कम्युनिटी आहे ते सर्वांसाठी हे संविधान लिहिलेलं आहे. तर मला असं वाटते जर हे जाणीव आपल्याला झाली तर आपले जे हक्क आहे आणि आपले जे अधिकार आहे ते आपल्याला माहीत असतात. आणि दुसरी गोष्ट की आज मी आपल्या समोर जे बोलत आहे हे देणं आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ज्यांनी एवढा मोठा संविधान लिहिला आणि हे संविधान लिहिणं इतकं सोपं नाही आहे. ते ज्या काळात त्यांनी लिहिला ते त्यांना माहीत आहे की हे जे संविधान त्यांनी लिहिलं आहे आणि आज आपण बोलत आहो, आम्ही तुमच्या समोर उभे आहो आणि तुमच्या समोर बोलत आहो, तर हेच फक्त देणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि आजची जे युवा पिढी आहे तर मला असं वाटते की हे जे संविधान आहे ते एक मार्गदर्शक आहे त्यांच्यासाठी, तर त्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हे की महिलांना जे अधिकार भेटलेले आहे, आजही मला असं वाटते जेव्हा महिला आमच्या ऑफिसवर येतात आणि रडतात की मॅडम आमच्या सोबत असा झालाय तसा झालाय, ते का मला असं विचारतात, का सांगतात, कारण की त्यांना कॉन्स्टिट्यूशन आजही माहीत नाही आहे. जर त्यांना कॉन्स्टिट्यूशनची माहिती असली
तर त्यांना माझ्याकडे यायची काही गरज नाहीये. ते स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकतात. नक्की. पण त्यांना आजही ते कळत नाहीये की कॉन्स्टिट्यूशन काय आहे आणि संविधानाने आम्हाला काय काय हक्क अधिकार दिलेले आहे. तर मला असं वाटते आणि माझी या लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून सर्व महिलांना, सर्व लोकांना हेच विनंती आहे की तुम्ही पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज घ्या. जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज होईल, तुम्हाला कोणाजवळ जायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकतात. आणि दुसरी गोष्ट हे की सर्व पालकांना सुद्धा हे सांगू इच्छितो की तुम्ही आपापल्या लेकरांना जेव्हा ते लहान असतात तेव्हा तुम्ही कामावर पाठवतात तर असं प्लीज करू नका. त्यांना शाळेत पाठवा. त्यांना त्यांचे हक्क माहीत झाले पाहिजे. त्यांना कॉन्स्टिट्यूशन काय आहे त्याची नॉलेज झाली पाहिजे. तर माझी फक्त एवढीच विनंती आहे. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा. मी विनंती करतो पुन्हा एकदा या ठिकाणी सुमया अली मॅडम पासनं की मॅडम मला एक सांगा, या ठिकाणी या देशामध्ये भारतीय संविधानाने जे काही मानव अधिकार आपल्याला दिलेत, खरंच या 75 वर्षामध्ये मानवी अधिकारावर गदा आली काय आणि मानवी अधिकार शाबूत आहेत काय? काय वाटतंय सर? मला तर खरोखर म्हणजे गुजरातचं शहाबानोचं प्रकरण मध्ये तुम्ही सांगू हो शकता? ते मला माहित आहे. जे आणि सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच आहे, जे आता तुम्ही सध्याची परिस्थिती म्हणत आहात, होय. तर मला असं वाटते की आताही लोकांना संविधान काय आहे हे जाणणं अत्यंत गरजेचे आहे. कारण की जे संविधानने आम्हाला स्वातंत्र्यता, समानता, बंधुत्वता, तर हे सगळे जे अधिकार आम्हाला दिलेले आहे तर त्यांचं आम्ही पूर्णपणे पालन करावं. आणि हे आम्ही कधी करणार? जेव्हा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज राहतील तेव्हाच आपण हे सगळं करू. आणि दुसरी गोष्ट हे की आता हे विषय निघाला होता की जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो, म्हणजे कोणतीही लेडीज जर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलीसवाल्यांना सांगते की माझी कंप्लेंट घ्या, माझ्यासोबत असं असं प्रकरण घडलेलं आहे, माझ्यासोबत हे घटना घडलेली आहे, जेव्हा ती सांगते, रडत रडत सांगते, तेव्हा पोलीसवाल्यांना म्हणजे असं वाटते की तुम्ही तुमचा काय तर मध्यस्थी करून घ्या. ते डायरेक्टली जे महिला आहे जे तिथे चालली आहे तिथे त्यांना सांगते की माझ्यासोबत असं प्रकरण झालं आहे. तर मला इतकं आश्चर्य वाटते तेव्हा की त्यांना हे का कळत नाही की हे मुलगीवर इतका अत्याचार झालेला आणि संविधानाने तिला अधिकार दिलेले आहे की ती आपल्या हक्कासाठी लढू शकते. तर तेव्हा ते फक्त, मी सर सध्याची परिस्थिती सांगत आहे, तर ते फक्त पोलीसवाले जे प्रशासन करत आहे सध्या, तर NC रिपोर्ट करतात आणि त्यांना पाठवून देतात. तर मग ते येतात, त्यांची फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही FIR करा ना. त्यांना त्यांचा हक्क आहे, तुम्ही FIR घ्या, त्यांच्यावर कारवाई करा. जे समोरचे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करा. तुम्ही का करत नाही? सगळ्यांना संविधान माहिती आहे, आपल्याला संविधान माहिती आहे. तुम्ही जे पोलीस स्टेशन मध्ये बसून कामं करतात ते देणं आहे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. बिलकुल. आणि त्यांनी एवढा मोठा संविधान आपल्याला दिला आहे. दुसरी गोष्ट हे की स्पेशली महिलांसाठी सांगते, कारण की आमचा नारी शक्ती सेवा फाउंडेशन आहे. तर महिलांना फक्त एवढीच विनंती करते की जर तुम्ही लॉयर नसाल तरी चालेल, पण आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की मी मागच्या वेळी आली होती, आपण बोलवलं होता आणि परत मनपूर्वक धन्यवाद मानते आपला की परत मला एक संधी दिली, इथे आमंत्रित केलं. आणि फक्त एवढंच सांगते की प्लीज कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज घ्या, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज ठेवा. कारण की जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज होईल तर पुढे तुम्ही जे तुमचे लेकरं आहे, जे आपले कॉन्टॅक्टमध्ये येणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही सांगू शकतात. जर त्यांच्याकडून काही चुकी होत असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे असं नाही, असं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला एवढा मोठा संविधान दिलाय, आम्ही त्याचा पूर्णपणे उपयोग करू शकतो. दुसरी गोष्ट हे, आता आपण जे गोष्ट सांगितली की घर घर तिरंगा, एकदम 100% बरोबर आहे. कारण की ते न करता बघा, आपण भारतीय आहो, सर्वात पहिले आपण भारतीय आहो आणि आपल्याला आपल्या भारत देशाच्या प्रति प्रेम दाखवायची मला नाही वाटत की गरज आहे. ते आपल्या मनात पहिल्यापासूनच आहे. दुसरी गोष्ट हे की ठीक आहे, लावा तिरंगा, लावा घर घर तिरंगा लावा, पण त्याच्यासोबत जर आपण प्रत्येक घरोघरी जर संविधानाची पुस्तक दिली तर फारच चांगला. कारण की लोकांना माहीत पडेल की नेमका संविधान काय आहे. दुसरी गोष्ट हे की सर, मी इथे या लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून आज
आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्वांना प्रॉमिस करते क्या बात. की आता येणाऱ्या 26 जानेवारीला इन्शाअल्लाह आम्ही आमच्याकडून संविधानाच्या पुस्तकं जितके म्हणजे वाटता येईल ते वाटू, घरोघरी जाऊ आमच्या टीमला घेऊन जी. आणि बहुत अच्छे. 100% हे काम करू. आज मी या चॅनलच्या माध्यमातून खूपच छान. आपल्याला प्रॉमिस करते. आणि जास्त वेळेचा बंधन आहे आणि जी, एवढी जी. थंड मध्ये तुम्ही बसले इथे येऊन जी, जी, तर जी. मला खूप अभिमान वाटते. आणि परत या बौद्ध विहारच्या महिलाचा परत मनपूर्वक धन्यवाद मानते. लॉर्ड बुद्ध चॅनलच्या पूर्ण टीमचा मनपूर्वक धन्यवाद मानते की तुम्ही परत मला इथे बोलवला, बोलण्याची एवढी मोठी संधी दिली. आणि जाता जाता फक्त 2 ओळी की VIP राहना, VIP खाना, VIP माणसानं माना, VIP क्या राहना, बात है. VIP खाना, VIP माणसानं माना. अरे बाबासाहेबांना दिला रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिला रे बाबासाहेबांना. थँक्यू सो जी, जी, मच जी. वन्स अगेन. थँक्यू. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.